नशिबाचे फासे बदलणारी ही कथा फक्त ऐकल्याने कितीही मोठी भयंकर चिंता नष्ट होते आणि मनुष्याची मोठ्या पापातून सुटका होते आणि आयुष्यात तुला जे हवे आहे, ज्या गोष्टीसाठी तू दिवस रात्र तरसत आहेस, ते कोणत्याही परिस्थितीत प्राप्त होते. ही कथा कितीही मोठ्या संकटांचा, दुःखांचा नाश करते आणि भगवंताच्या कृपेने त्या व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. ही कथा शांत मनाने श्रवण केल्याने मनाला शांती मिळेल, नकारात्मक शक्ती दूर होईल आणि जे लोक तुझी किंमत करत नाहीत किंवा तुझा आदर करत नाहीत, तेही लोक तुझ्याशी बोलायला, भेटायला तडफडतील. ही कथा शांत मनाने ऐकल्याने परमेश्वराची आध्यात्मिक शक्ती मरेपर्यंत तुझ्यावर राहील, हे नक्की. त्यामुळे ही कथा अर्धवट ऐकून सोडून देऊ नको. परमेश्वरी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने श्री स्वामी समर्थ, राधे राधे, श्री गुरुदेव दत्त टाईप करा आणि आजची कथा लाईक करा. संध्याकाळचा तो क्षण. हळूहळू सूर्य पश्चिमेकडे मावळत होता. आकाशात केशरी आणि निळ्या रंगाचा अद्भुत संगम दिसत होता. वाऱ्यात मंद सुगंध होता, जंगलात फुललेल्या चंपा आणि नागचंपक फुलांचा. झाडांच्या फांद्यांवर पक्ष्यांचे थवे परतत होते. दूरवरच्या डोंगरावर शांततेचा पडदा उतरू लागला होता. आश्रमाच्या सभागृहात त्या शांततेचं रूप आणखीनच सुंदर वाटत होतं. गुरु गौतम बुद्ध आपल्या आसनावर स्थिर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज पसरलेले होते, जणू चंद्रकिरणांनी ओतप्रोत भरलेले. त्यांच्या शिष्यांचा समूह त्यांच्या भोवती शांतपणे बसलेला होता. कोणी ध्यानात मग्न, कोणी नुसतं गुरूंच्या मुखाकडे एकटक पाहत. त्यावेळी गुरूंच्या मुखातून अत्यंत शांत स्वर उमटला. आज आपण मौनाबद्दल बोलूया. मौन म्हणजे फक्त न बोलणे नाही, तर स्वतःमध्ये प्रवेश करण्याची एक अद्भुत दारे उघडणे आहे. सर्व शिष्य आपले कान गुरूंकडे लावून ऐकू लागले. गुरु म्हणाले, जेव्हा एखादा मनुष्य खूप बोलतो तेव्हा त्याचे मन अस्थिर होते, विचारांचे धुके तयार होते. पण जेव्हा मनुष्य काही क्षण शांत राहतो तेव्हा ते धुके विरते आणि आत्म्याचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते. थोडा वेळ शांतता पसरली. झाडांवरून एखादा पक्षी उडत गेला आणि त्या क्षणाची नीरवता आणखी गहिरी झाली. गुरु पुढे म्हणाले, आज मी तुम्हाला सांगणार आहे की कधी मौन ठेवणे सर्वात मोठं ज्ञान ठरतं. 10 वेळा अशा असतात तेव्हा शांत राहणं हेच योग्य असतं. आज आपण पहिल्या वेळेबद्दल बोलू. पुराव्याशिवाय बोलू नये. एका शिष्याने हळूच विचारलं, भगवन, पुराव्याशिवाय बोलणे इतके हानिकारक असते का? केवळ एक शब्द काय नुकसान करू शकतो? गुरु बुद्ध मंद स्मित करत म्हणाले, शब्द म्हणजे बाणासारखा असतो. एकदा तो सोडला की परत येत नाही. पुराव्याशिवाय उच्चारलेला शब्द अनेकदा सत्याला जखमी करतो. तो दुसऱ्याच्या मनावर जखम करतो आणि तुझ्या आत्म्यावरही ओझं ठेवतो. तेव्हा गुरूंच्या चेहऱ्यावर एक प्रकाश किरण पडला आणि ते म्हणाले, एकदा एका गावात एक तरुण राहत होता. तो अत्यंत बोलका होता. कुठेही काही ऐकले की लगेच तो पुढे सांगत असे. लोकांमध्ये त्याची लोकप्रियता होती कारण तो नेहमीच गप्पा करत असे, पण त्याचे शब्द अनेकदा तथ्याशिवाय असत. एक दिवस त्याने ऐकले की गावातील वृद्ध लोहार चोरी करतो. त्याने पुरावा न बघताच सगळ्यांना सांगितलं. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव त्या लोहाराकडे तुच्छतेने पाहू लागले. लोहाराने अपमान सहन न करता
त्या रात्री गाव सोडले. काही दिवसांनी कळले चोरी करणारा कोणी दुसराच होता, पण तेव्हा खूप उशीर झाला होता. गुरु काही क्षण गप्प राहिले. त्या नीरवतेत प्रत्येक शिष्याचं मन हलू लागलं. त्यांच्या आत अपराधाची भावना दाटून आली, कारण कधी ना कधी त्यांनीही कोणाबद्दल तरी विचार न करता काही बोलले होते. गुरु म्हणाले, म्हणून मी सांगतो, जर तुला कोणत्याही गोष्टीचा पुरावा नाही, जर तू ती गोष्ट स्वतः पाहिलेली नाही, तर मौन ठेव. कारण मौन मनुष्याला लाजेपासून वाचवतो आणि मौनातूनच ज्ञानाचा जन्म होतो. जेव्हा तू शांत राहतोस तेव्हा तुझं मन स्वतःचं निरीक्षण करू लागतं. त्या शांततेतून तुझ्या विचारांना दिशा मिळते. पण जेव्हा तू सतत बोलतोस, तुझ्या शब्दांच्या गर्दीत तुझाच आवाज हरवतो. एक शिष्य उठून म्हणाला, गुरुदेव, मग सत्य सांगणे कधी योग्य ठरते? गुरु उत्तरले, जेव्हा तू सत्य जाणतोस, जेव्हा तुझं मन द्वेषाशिवाय आणि अहंकाराशिवाय असतं, तेव्हाच तुझं बोलणं सत्य होतं. अन्यथा मौन हेच उत्तम उत्तर असतं. सगळं वातावरण एकदम भारलेलं वाटलं. आकाशात संध्याकाळ पूर्णपणे उतरली होती. वारा शांत, ताजातवाना आणि शीतल झाला होता. एका क्षणासाठी असं वाटलं की संपूर्ण निसर्गही त्या मौनात सहभागी झाला आहे. गुरु म्हणाले, जास्त बोलणं हेही एक व्यसन आहे आणि मौन हे त्यावरचं औषध आहे. जर तू रोज काही क्षण शांत बसलास, विचार थांबवलेस, तर तुझ्या आतील गोंधळलेली नदी शांत होईल. जेव्हा तू स्वतःला, तुझ्या देवाला आणि या विश्वाला खऱ्या अर्थाने जाणू शकशील. शिष्यांनी नम्रपणे डोके झुकवले. त्या क्षणी सर्वांनी ठरवले, आजपासून ते दिवसातून काही क्षण मौन साधना करतील. गुरूंचे शेवटचे शब्द त्या रात्रीसाठी सर्वांच्या मनात कोरले गेले. जेव्हा तुझ्या शब्दांमध्ये पुरावा नसतो, तेव्हा मौन ठेव. कारण मौन हे बुद्धिमत्तेचं दार आहे आणि ज्याने मौन साधलं त्याने जीवन जिंकलं. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. त्या रात्री आश्रमात निशब्दता उतरली, पण त्या निशब्दतेच्या अंतरात शिष्यांच्या मनात नवीन प्रकाश उगवला होता. जिथे शब्दांची आवश्यकता संपते, तिथून खऱ्या ज्ञानाची सुरुवात होते. जेव्हा तू पुराव्याशिवाय गप्प राहतोस, तेव्हा देव तुझ्याशी बोलतो. रात्रीचा तो शांत काळ होता. आकाशात तारे चमकत होते. चांदण्याचा मंद प्रकाश आश्रमाच्या छपरांवर पडला होता. नदीकाठचा वारा शीतल झाला होता. पक्ष्यांचे स्वर आता थांबले होते, पण दूरवर कुठेतरी वारा झाडांच्या पानांना हलवत होता. त्या आवाजातही एक शांतता होती. गुरु गौतम बुद्ध ध्यानस्थ होते. शिष्य शांतपणे ध्यानगृहात बसले होते. त्यांच्या मनात अजूनही मागच्या दिवसाचे गुरूंचे वचन घुमत होते, पुराव्याशिवाय बोलू नका. त्या क्षणी गुरूंनी डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर चांदण्यासारखं तेज होतं. ते म्हणाले, माझ्या शिष्यांनो, काल आपण मौनाची पहिली पायरी शिकलो. आज आपण दुसरी शिकू. जेव्हा तुमचे शब्द कोणाला दुखावतात, तेव्हा मौन ठेवा. तेवढ्यात एक तरुण भिक्षू पुढे आला आणि म्हणाला, भगवन, जर कुणी आपल्याशी वाईट बोलते, आपल्याला दुखावते, तरी आपण मौन राहावे का? गुरु मंद हसले. त्यांनी हाताने त्याला जवळ बोलावले आणि म्हणाले, रागावलेल्या माणसाचे शब्द म्हणजे जळणाऱ्या अंगारासारखे असतात. जर तू तो अंगारा उचललास तर पहिला जळशील तूच. दुसऱ्याला दाखवण्यासाठी वापरलेले शब्द नेहमी परत आपल्यालाच लागतात. जसं प्रतिध्वनी पर्वतावरून परत येतो, तसंच कठोर बोलणं आपल्या कर्माच्या रूपात परत येतं. त्यावेळी गुरु उठले आणि सर्व शिष्यांना घेऊन आश्रमाबाहेर गेले. चांदण्याच्या प्रकाशात एक लहानशी पायवाट दिसत होती. त्यांनी सर्वांना घेऊन त्या मार्गाने चालायला सुरुवात केली.
काही अंतर गेल्यावर त्यांनी एका वृक्षाखाली थांबले. त्या झाडाखाली एक लहानसा पाण्याचा कुंड होता. त्या पाण्यात आकाश प्रतिबिंबित होत होतं, शांत, स्वच्छ, निळं. गुरु म्हणाले, हे पाणी बघा, हे स्वच्छ आणि शांत आहे. जर मी यामध्ये दगड फेकला तर तरंग उठतील, पण थोड्याच वेळात ते पुन्हा स्थिर होतील. पण जर मी वारंवार दगड फेकत राहिलो तर हे पाणी कधीच शांत होणार नाही. अशाच प्रकारे आपले शब्द दगडासारखे असतात. जेव्हा आपण कुणाला दुखावतो, आपण त्या व्यक्तीच्या मनाच्या पाण्यात दगड फेकतो. त्या मनात तरंग उठतात, वेदना निर्माण होतात आणि त्या वेदना परत आपल्या जीवनात तरंगाच्या रूपात येतात. सर्व शिष्य त्या पाण्याकडे बघत होते. त्यांच्या मनात विचारांचे तरंग उठले होते. गुरु पुढे म्हणाले, एका वेळी एका गावात 2 मित्र राहत होते. एकदा त्यांनी खेळता खेळता वाद घातला. एका मित्राने दुसऱ्याला अपमानास्पद शब्द बोलले. दुसरा मित्र शांत राहिला, पण त्या शब्दांनी त्याच्या मनात खोल जखम केली. अनेक वर्षांनी तो शांत मित्र अत्यंत यशस्वी झाला आणि पहिला मित्र मात्र नेहमी पश्चाताप करत राहिला. शब्द एकदा निघून गेले की ते परत आणता येत नाहीत, म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. थोड्या वेळाने गुरु बसले आणि म्हणाले, एखाद्याला कमी लेखून तुम्ही महान होऊ शकत नाही. कमकुवत व्यक्तीला आधार देऊनच माणूस मोठा बनतो. तुमच्या शब्दांनी जर दुसऱ्याचा आत्मविश्वास कमी होत असेल तर ते शब्द मौनात रूपांतरित करा. मग एका शिष्याने विचारले, गुरुदेव, पण जर दुसऱ्याने आपल्याला दुखावलं तर आपण काहीच बोलू नये का? गुरु शांतपणे म्हणाले, जर तू उत्तर देशील तर तूही तसाच होशील. जर तू मौन ठेवशील तर तू त्याच्यापेक्षा उंच राहशील. ज्या क्षणी तू मौन राखतोस त्या क्षणी देव तुझ्यातून बोलतो. त्या शांततेत तुझं मन जळत नाही, उलट थंडावतं आणि थंड मनातच ज्ञान फुलतं. गुरूंच्या वचनांनंतर सर्व शिष्य काही क्षण स्तब्ध झाले. त्यांच्या मनात विचार आला, आपण कितीदा एखाद्याला न दुखावता बोलू शकतो? आपण कितींदा अनावश्यक वाद थांबवू शकतो जर आपण शांत राहिलो तर? त्या रात्री गुरु म्हणाले, माझ्या शिष्यांनो, नेहमी लक्षात ठेवा, जो दुसऱ्याला दुखावतो तो स्वतःच्या आत्म्याला जखमी करतो आणि जो मौन राखतो तो स्वतःच्या आत्म्याला बरे करतो. त्यांनी शेवटी सांगितले, जेव्हा तुम्ही बोलता तुमच्या शब्दात प्रेम असू द्या, कारण प्रेमाने उच्चारलेले शब्द देवाचे दूत असतात आणि रागाने उच्चारलेले शब्द विनाशाचे बाण असतात. त्या रात्री सर्व शिष्यांनी मौन धारण केलं. काहींच्या डोळ्यात पाणी होतं तर काहींच्या चेहऱ्यावर प्रकाश होता. त्यांना जाणवलं, आज त्यांनी केवळ मौन शिकले नाही तर स्वतःला समजायला सुरुवात केली आहे. एखाद्याला दुखवून तुम्ही कधीही महान होऊ शकत नाही. मौन हे दुर्बलतेचा नव्हे तर दैवी सामर्थ्याचं प्रतीक आहे. जो मौन राखतो त्याच्याशी देव बोलतो. गेल्या 2 दिवसांपासून बुद्धांच्या विहारात एक गहन शांतता पसरली होती. सकाळचे धुरकट धुके पर्वतांवर झुलत होते. आकाशातून पहिल्या सूर्यकिरणांनी बांबूंच्या पानांवर सोनेरी झळाळी पसरवली होती. शिष्य आपल्या गुरुच्या ध्यानमग्न स्वरूपाकडे पाहून भारावलेले बसले होते. बुद्धांच्या चेहऱ्यावर अशी स्थिर शांतता होती की जणू सृष्टीतील प्रत्येक श्वास त्यांच्यात विसावला होता. त्या दिवशी आनंद नावाचा शिष्य थोडा अस्वस्थ होता. सकाळी गावात गेल्यावर त्याचा एखाद्या व्यक्तीशी वाद झाला होता. ती व्यक्ती हट्टाने आपले मत सांगत होती आणि आनंदाने कितीही समजावलं तरी तो ऐकत नव्हता. आनंदाला राग आला, पण त्याने मौन पाळलं आणि नंतर येऊन बुद्धांच्या पायाशी बसला. बुद्धांनी शांत स्वरात विचारलं, आनंद,
आज तुझ्या अंतःकरणात थोडी खळबळ दिसते. काय झालं? आनंदने नम्रपणे हात जोडले. भगवान, मी एका व्यक्तीला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो काही ऐकायला तयारच नव्हता. माझे प्रत्येक शब्द जणू दगडावर आपटून परत येत होते. शेवटी मी शांत बसलो, पण मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. जर समोरचा माणूस ऐकायलाच तयार नसेल तर आपलं मौन निरर्थक नाही का? बुद्ध थोडेसे हसले. त्यांच्या डोळ्यात करुणेचा गहिरा सागर चमकला. आनंद, ते म्हणाले, जेव्हा समोरचं मन बंद असतं तेव्हा शब्दांचे दरवाजे आपटतात. अशा वेळी मौन म्हणजे हार नव्हे, ती करुणेची भाषा असते. बुद्ध पुढे म्हणाले, एकदा एका शेतकऱ्याने आपल्या जमिनीत बियाणं पेरलं, पण त्या दिवशी जोरदार वारा आला आणि बियाणं उडून दगडांच्या खडकांवर पडलं. काही दिवसांनी त्याने पाहिलं की त्या बियाण्यातून काहीच उगवलं नाही. मग तो शेतकरी म्हणाला, ही बियाणं वाया गेली. पण एक ज्ञानी म्हणाला, नाही, ती वाया गेली नाहीत, त्या जमिनीने त्यांना स्वीकारलं नाही, एवढंच. आनंद, शब्दही बियाण्यासारखे असतात. जेव्हा समोरचं मन सुपीक असतं तेव्हा ते अंकुरतात, फुलतात, सुगंध पसरवतात. पण जेव्हा समोरचं मन दगडासारखं बंद असतं तेव्हा मौनच योग्य आहे. कारण मौन म्हणजे वाऱ्याची ती दिशा आहे जी बियाण्याला योग्य मातीपर्यंत पोहोचवते. आनंद काही क्षण शांत बसला. त्याला आपल्या मनातील राग, असहाय्यता आणि बदल्याची भावना विरघळताना दिसली. बुद्धांच्या शब्दांनी त्याचं मन जणू एखाद्या सरोवरासारखं निर्मळ झालं. बुद्ध पुढे म्हणाले, मौन म्हणजे नेहमी गप्प बसणं नाही. मौन म्हणजे समजून घेणं. जेव्हा समोरच्याचा अंधार वाढतो तेव्हा त्याच्याशी बोलण्याऐवजी आपण दीप धरतो आणि त्या दीपाचं नाव असतं शांतता. सर्व शिष्यांच्या मनात त्या क्षणी एक दाट भाव उमटला. सृष्टी जणू थांबली होती. विहारातील पानांच्या सळसळीमध्येही शांतीचा नाद ऐकू येत होता. बुद्धांनी शेवटी डोळे मिटले आणि म्हणाले, आनंदा, लक्षात ठेव, जेव्हा कोणी ऐकायला तयार नसतो तेव्हा शब्दांनी नव्हे तर करुणेच्या मौनाने उत्तर दे. कारण मौनात जे सांगता येतं ते 1000 शब्दांमध्येही शक्य नसतं. कधीकधी मौन हेही एक उत्तर असतं जे हृदय ऐकू शकतं पण कान ऐकू शकत नाही. विहाराच्या अंगणात आज सायंकाळी थोडं वेगळं वातावरण होतं. आकाशात केशरी प्रकाश पसरला होता. झाडांच्या पानांवर मंद वारा खेळत होता. बुद्ध नेहमीप्रमाणे शांत बसले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर आज अधिक करुणा होती. काही शिष्य दूर बसून ध्यान करत होते, तर काहींनी निशब्दपणे त्यांचे चरण स्पर्श करून बाजूला जागा घेतली होती. त्यावेळी सुभूती नावाचा शिष्य हळूहळू पुढे आला. त्याच्या डोळ्यात ओल होती, हात जोडलेले होते. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, भगवान, आज माझं मन फार दुःखाने भरलेलं आहे. माझ्या घरातून बातमी आली आहे. माझ्या आईचं निधन झालं. मी शब्दही बोलू शकत नाही, पण हेही समजत नाही की मी गप्प का बसलो आहे. मन ओरडतंय पण ओठ शांत आहेत. का होतंय असं परमेश्वरा? बुद्धांनी डोळे उघडले. त्यांच्या नजरेत एक शांत तेज होते. त्यांनी सुभूतीकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाले, जेव्हा दुःख मनाच्या अंतरंगात उतरलेलं असतं तेव्हा शब्द त्याचं ओझं उचलू शकत नाही. दुःख ही अशी ज्वाला आहे जी ओठांनी नव्हे तर मौनाने शांत करायची असते. सुभूती गप्प बसला. इतर शिष्यही निशब्द झाले. बुद्ध थोडे पुढे वाकले. मातीतील एक लहान फूल तोडून त्यांनी हातात घेतलं आणि म्हणाले, पहा, हे फूल किती कोमल आहे ना. जेव्हा त्याच्यावर पाऊस पडतो, वारा वाहतो, तेव्हा ते काहीच बोलत नाही. ते फक्त वागतं, थांबतं
आणि नंतर पुन्हा सरळ होतं. ते बोलून दुःख दूर करत नाही, ते जगून दुःख शमवतं. तसेच मनही असतं सुभूती. दुःख येतं तेव्हा बोलण्यापेक्षा अनुभवणं आवश्यक असतं. कारण बोलणं आपल्याला बाहेर नेतं आणि मौन आपल्याला आत नेतं. सुभूतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण त्यात शांती होती. बुद्ध पुढे म्हणाले, लोक दुःखात बडबड करतात, देवाला दोष देतात, नशिबाला शिव्या देतात. पण दुःख हे आपल्याला तोडण्यासाठी येत नाही, ते शिकवण्यासाठी येतं. जेव्हा तू गप्प राहतोस तेव्हा तू त्या दुःखाचा अर्थ ऐकतोस, आणि जेव्हा अर्थ समजतो तेव्हा दुःखाचं रूप करुणेत बदलतं. त्यांनी शांतपणे हात जोडले आणि आकाशाकडे पाहत म्हणाले, जगातली प्रत्येक वेदना ही एका नव्या जागृतीचा आरंभ असते. पण तिचा आवाज फक्त तेव्हाच ऐकू येतो जेव्हा मन शांत असतं. सर्वत्र गहिरा निशब्दपणा पसरला. फक्त वाऱ्याची सळसळ आणि शिष्यांच्या हृदयात उमटणारा तो भाव होता, मौनातील शांतीचा. बुद्धांनी अखेर सुभूतीचा हात हाती घेतला आणि म्हणाले, जेव्हा मन दुःखाने भरलेलं असेल तेव्हा मौन राख. कारण त्या मौनातच तू देवाशी बोलतोस. त्या मौनातच तुझं मन स्वतःच उपचार सुरू करतं. सुभूतीने हळूच डोळे मिटले. अश्रूंची धार गालांवरून वाहत गेली, पण त्या अश्रूंमध्ये वेदनेचा नाही तर शांततेचा नाद होता. त्या रात्री विहारात कुणी काही बोललंच नाही. फक्त त्या मौनाने साऱ्यांच्या हृदयात एक नवा अनुभव उमटला. दुःखात शब्द नव्हे, मौनच खरा आधार असतो. दुःख हे देवाचा प्रश्न असतो आणि मौन हे आपलं उत्तर. रात्र ओसरत होती. आकाशावर हलकी उजळ छटा दिसू लागली होती. विहाराच्या परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. बुद्ध ध्यानमग्न बसले होते. त्यांच्या समोर शिष्यमंडळी एकत्र जमले होते. प्रत्येक जण आपल्या मनातील प्रश्न घेऊन शांत बसलेला. आजचा दिवस थोडा गंभीर वाटत होता. सर्वांनाच कालच्या मौनाबद्दल, दुःखात मौन का राखावे याचा गहिरा अनुभव झाला होता. त्या शांततेत एक शिष्य उठला. तो वृद्ध होता. त्याचं नाव केवळ होतं. त्याच्या चेहऱ्यावर आयुष्यभराच्या अनुभवाचे रेखाटन होतं. तो म्हणाला, परमेश्वर, मी अनेकदा असं पाहतो की काही लोक फारच कडवड बोलतात. त्यांच्या शब्दात विष असतं. अशा वेळी मला स्वतःला आवरत नाही. त्यांच्या उत्तरात काहीतरी बोलावंसं वाटतं. पण जेव्हा रागात किंवा द्वेषात शब्द वापरले जातात तेव्हा मनात कटुता निर्माण होते. अशा वेळी काय करावं? बुद्धांनी हळूच डोळे उघडले. त्यांची नजर शांत पण तीक्ष्ण होती. ते म्हणाले, केवळ, जेव्हा शब्द दुखावतात तेव्हा मौन म्हणजे कृपेचं रक्षण असतं. तू कोणावर उत्तर दिलंस तर त्यांच्या विषयात तूही अंशतः सामील होतोस. पण जेव्हा तू मौन धरतोस तेव्हा त्या विषाचं रूप तू अमृतात बदलतोस. ते काही क्षण थांबले आणि नंतर एक दृष्टांत सांगू लागले. एका दिवशी एक ज्ञानी माणूस गावातून चालला होता. गावातल्या काही लोकांनी त्यांची थट्टा केली, त्याला शिव्या दिल्या, पण तो शांत राहिला. त्याच्या ओठांवर एक हलकं हास्य होतं. एका युवकाने पुढे येऊन विचारलं, गुरुजी, त्यांनी तुम्हाला एवढं वाईट बोललं तरी तुम्ही शांत का? ज्ञानी म्हणाला, जर कोणी तुला भेटवस्तू देतो आणि तू स्वीकारत नाहीस तर ती भेट कोणाजवळ राहते? युवक म्हणाला, त्या देणाऱ्याजवळ. तसंच हे शब्दही आहेत. मी त्यांच्या शिव्या स्वीकारल्या नाहीत, त्यामुळे त्या त्यांच्याजवळच राहिल्या. बुद्धांनी पुढे सांगितलं, जो दुसऱ्याच्या कटू शब्दांना आपल्या मनात जागा देतो तो स्वतःच्या शांततेचं घर जाळतो. पण जो मौन राहतो तो आपलं मन वाऱ्याच्या झुळकीसारखं स्वच्छ ठेवतो. शिष्यमंडळी ध्यानात मग्न झाली. प्रत्येकजण आपापल्या अनुभवांची आठवण करत होता. कोणी आईवडिलांशी झालेल्या वादाची तर कोणी शेजाऱ्यांच्या टोमण्यांची.
आणि प्रत्येकाला हळूहळू जाणवत होतं की मौन हे कमजोरी नाही तर अंतशक्ती आहे. बुद्ध पुढे म्हणाले, आठव, कटुतेला उत्तर शब्दांनी देणं म्हणजे आगीत तेल ओतणं, पण मौन ठेवणं म्हणजे त्या आगीवर थंड पाणी ओतणं, आणि ते पाणी म्हणजे करुणा. सूर्य हळूहळू वर येत होता. आकाशातला लाल रंग सोन्याच्या किरणात बदलत होता. बुद्धांच्या चेहऱ्यावर त्या प्रकाशाचा नवा तेज होता. त्यांनी हळूच हात जोडले आणि म्हणू लागले, जगात ज्याचं मौन करुणेचं आहे त्याचं बोलणं दिव्य होतं. म्हणून जेव्हा कुणी तुला दुखावण्याचा प्रयत्न करेल तेव्हा मौन राख, कारण मौन हा उत्तर नसून तो एक आशीर्वाद आहे. त्या क्षणी सर्व शिष्य डोळे मिटून बसले. कुणाच्याही चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त शांततेची हलकी स्मित रेषा होती. विहारातील हवा जणू मंत्रमुग्ध झाली होती. पक्ष्यांचा आवाजही मंदावला आणि त्या वातावरणात एक वाक्य नादावत राहिलं, कटू शब्दांवर मौन हेच श्रेष्ठ उत्तर आहे, कारण मौन म्हणजे आत्म्याची करुणा. त्या दिवसांनंतर 2 दिवस गेले. बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे सर्व भिक्षू मौनाचे महत्त्व अनुभवत होते. विहारातील वातावरण बदलले होते. जिथे आधी गप्पाटप्पा, चर्चा, हसणं ऐकू यायचं, तिथे आता मंद मंत्रोच्चार, झाडांवरून पडणाऱ्या पानांचा आवाज आणि श्वासाची लय ऐकू येत होती. ती शांतता एखाद्या प्रवाहासारखी प्रत्येकाच्या मनात वाहत होती. एक सकाळ होती. दवाने ओले झालेले गवत, मंद वारे आणि पूर्वेकडे उगवता सूर्य. त्यावेळी बुद्धांनी सर्वांना पुन्हा एकत्र बोलावले. त्यांनी आपले डोळे मिटले आणि काही क्षण ध्यानात राहिले. मग हळूहळू म्हणाले, आज मी तुम्हाला पुढची शिकवण देतो. 4थी वेळ, जेव्हा मौन हेच औषध असतं. सर्व शिष्य शांततेत डोळे लावून बसले होते. बुद्ध म्हणाले, जेव्हा 2 लोकांचा वाद चालू असतो तेव्हा तिसऱ्या व्यक्तीने मौन राखावं. जोपर्यंत कोणी तुला बोलावून म्हणत नाही, या तुम्ही न्याय द्या, तोपर्यंत त्या वादात पडू नये. कारण जेव्हा तू विनाकारण इतरांच्या वादात उतरतोस तेव्हा तू स्वतःच्या मनातील शांतता गमावतोस. दुसऱ्यांचा क्रोध, दुसऱ्यांचं दुःख, ते सगळं तू आपल्या मनात ओढतोस आणि मग तुझी समाधी नष्ट होते. ते थोडं थांबले आणि एक गोष्ट सांगू लागले. एका छोट्या गावात 2 मित्र होते, आनंद आणि देवदत्त. एके दिवशी त्यांच्या शेताच्या सीमेवर वाद झाला. कुणाच्या जमिनीवर झाड उगवले, कोणाचं पाणी वळवलं, अशी तुच्छ कारणं. दोघे एकमेकांवर रागावले. त्यांचा एक तिसरा मित्र सुमन, जो नेहमी शांतिप्रिय होता, त्याने विचार केला की मी त्यांचा वाद सोडवतो. तो दोघांच्या मध्ये गेला आणि म्हणाला, अरे मित्रांनो, भांडू नका, मी सांभाळतो. पण त्यांच्या रागात त्याच्या शब्दांना किंमत नव्हती. उलट दोघे त्याच्यावरच रागावले. आनंद म्हणाला, तू माझ्या बाजूचा नाहीस. देवदत्त म्हणाला, तू माझ्या विरोधात आहेस. आणि शेवटी सुमन दोघांचाही शत्रू झाला. बुद्ध पुढे म्हणाले, सुमन चांगल्या हेतूने गेला होता, पण त्याचा हेतू फळला नाही, कारण त्याला कोणीही बोलावले नव्हते. वादात विनाकारण जाणं म्हणजे दुसऱ्यांच्या ज्वाळेत स्वतःचा श्वास ओतणं. जोपर्यंत दुसऱ्याने तुला बोलावलं नाही तोपर्यंत तू फक्त साक्षीदार राहा. मौनाने शांती निर्माण होते. त्यांनी पुन्हा सगळ्यांकडे पाहिलं आणि मृदू स्वरात म्हणाले, जगात अनेकदा तू बघशील, लोक वाद घालत आहेत. कोण बरोबर, कोण चूक, कोण मोठा, कोण लहान. पण लक्षात ठेव, वादात उतरल्याने तू सत्य शोधत नाहीस, तू फक्त मनाच्या लाटांना हलवतोस. जर तुला खरं ज्ञान हवं असेल तर वादात नव्हे, मौनात उतर, तिथेच शांती आहे. सर्व शिष्यांच्या चेहऱ्यावर गाढ विचार उमटले. काहींना आपल्या आयुष्यातील क्षण आठवले, जेव्हा त्यांनी कुणाच्या वादात पडून स्वतःलाच दुःख दिलं होतं. बुद्धांच्या शब्दांनी ते क्षण पुन्हा जागे झाले. तेव्हा बुद्ध म्हणाले, जेव्हा तुला असं वाटेल की तू काहीतरी बोलून वाद शांत करशील, तेव्हा स्वतःला विचार, माझ्या शब्दांनी
की माझ्या शांततेने शांती येईल? उत्तर, जर शांततेत असेल तर तुझं मौनच सत्याचं रूप आहे. ते हसले आणि पुढे म्हणाले, मौन राख, कारण जिथे शब्द वाद निर्माण करतात तिथे मौन शांती निर्माण करतं. त्या दिवशी विहाराच्या परिसरात पुन्हा एकदा शांतता उतरली. पण यावेळी ती फक्त बाहेर नव्हती, ती प्रत्येकाच्या मनात होती. त्या क्षणी सर्वांना जाणवलं, कधीकधी कोणाचं म्हणणं थांबवणं नव्हे तर स्वतःचं न बोलणं हेच जगाला शांत करतं. दिवस सरकत गेले. प्रत्येक दिवसासोबत बुद्धांच्या शिकवणीचा गहिरा अर्थ शिष्यांच्या मनात रुजत होता. त्यांनी अनुभवले की मौन ही केवळ शब्दांची अनुपस्थिती नाही, तर ती आत्म्याची स्वच्छ अवस्था आहे, जिथे विचारही शांतीत रूपांतरित होतात. त्या दिवशी सकाळी सगळे शिष्य ध्यान संपवून मंडपात बसले होते. पानांवरून दव टपकत होते. मंद वारा वाहत होता आणि बुद्ध शांतपणे त्यांच्या समोर आले. त्यांच्या मुखावर विलक्षण तेज होतं. ते म्हणाले, आज मी तुम्हाला सांगणार आहे 5वी वेळ, जेव्हा मौन हेच सर्वश्रेष्ठ साधन ठरतं. सर्वांचे डोळे त्यांच्या दिशेने लागले. बुद्ध म्हणाले, जेव्हा शब्द कोणाच्या सन्मानावर, प्रतिष्ठेवर किंवा कुटुंबावर आघात करतात तेव्हा मौन राखा, कारण दुसऱ्याच्या मानहानीत आपल्याला काहीही मिळत नाही, उलट आपलंच तेज हरवतं. ते थोडे शांत झाले आणि मग एका घटनेचा उल्लेख करू लागले. एकदा माझ्याकडे एक तरुण आला. तो खूप चिडलेला होता. त्याने सांगितलं की त्याच्या मित्राने त्याच्याबद्दल लोकांमध्ये वाईट बोललं आणि तो आता त्या मित्राला प्रतिउत्तर द्यायचं ठरवत होता. मी त्याला विचारलं, तू का रागवलास? तो म्हणाला, कारण त्याने माझी बदनामी केली. मी त्याला म्हटलं, तो जर तुझं नाव चिखलात ओढत असेल तर तूही त्याचं नाव चिखलात उतरवणार का? की तू आपलं पाऊल मागे घेऊन स्वच्छ पाण्याकडे वळणार? तो तरुण काही क्षण विचारात पडला. मग म्हणाला, मग मौन राहणं चांगलं का? मी हसलो आणि म्हणालो, मौन म्हणजे पराभव नाही, ते स्वतःच्या सन्मानाचं रक्षण आहे. बुद्धांनी शिष्यांकडे पाहत पुढे सांगितलं, जो स्वतःचा सन्मान राखतो तो दुसऱ्याचा सन्मानही राखतो, पण जो दुसऱ्याची मानहानी करून स्वतःला श्रेष्ठ समजतो तो अजान आहे. त्याचं तेज शब्दांच्या धुरात विरून जातं. म्हणून जर तुझे शब्द कोणाचं हृदय दुखावणारं असतील तर त्यांना ओठावरच थांबव. ते पुढे म्हणाले, कधीकधी आपल्याला वाटतं की एखाद्यावर टीका केली, दोष दिला तर आपण बरोबर ठरू. पण हे विसरू नका की दोष देणं म्हणजे स्वतःचं आरशातलं प्रतिबिंब मिळवणं आहे. जेव्हा दुसऱ्याची चूक सांगावीशी वाटते तेव्हा मनात विचार करा, मी हे प्रेमाने सांगतो का अहंकाराने? जर उत्तर अहंकार असेल तर मौन राख, कारण प्रेमाने सांगितलेले शब्द सुधारणा करतात आणि अहंकाराने बोललेले शब्द विध्वंस घडवतात. सगळे शिष्य खोल ध्यानात गेले. त्यांच्या मनात बुद्धांचे शब्द खोलवर उतरत होते. विहारात केवळ पानांच्या सळसळीचा आवाज होता. बुद्ध पुढे म्हणाले, लोक नेहमी बोलतात, अमुक चांगला नाही, तमुक चुकीचा आहे, पण खरा ज्ञानी दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत नाही, कारण त्याला माहिती असतं की प्रत्येक आत्मा अपूर्ण असला तरी तो देवत्वाच्या प्रवासात आहे. म्हणून मौन राखणं म्हणजे दुसऱ्यांच्या दोषांवर पांघरून घालणं नव्हे, तर त्यांच्यातल्या प्रकाशाला जपणं आहे. ते थोडं हसले आणि म्हणाले, जर तू एखाद्यावर वाईट बोललास तर ते तुझ्या ओठांवर टिकून राहील, पण जर तू मौन राहिलास तर ती करुणा तुझ्या हृदयात वाढेल. त्या क्षणी सर्वांनी नतमस्तक होत हात सोडले आणि त्या मौनात बुद्धांचे शब्द जणू वाऱ्याच्या सुरांसारखे घुमू लागले. जो दुसऱ्याचा सन्मान राखतो त्याचं मौनही बोलकं असतं, आणि जो दुसऱ्याला कमी लेखतो त्याचे शब्दही रिकामे असतात. त्या दिवशी सूर्य मावळेपर्यंत विहारात कुणीही बोललं नाही. प्रत्येकाने आपल्या मनात त्या शिकवणीचं मौन अनुभवत दिवस संपवला. शिष्याचे डोळे आता ओलावले होते. त्याच्या डोळ्यात फक्त पश्चाताप
आणि शांतता होती. त्याने गुरूंच्या पायांवर मस्तक ठेवले. गुरूंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, ज्या दिवशी तू स्वतःशी वाद घालणं थांबवशील त्या दिवशी जगाशीही वाद संपेल. रात्रीचा तो काळोख हळूहळू विरून गेला. पूर्वेकडून सूर्य उगवत होता, जसा ज्ञानाचा प्रकाश हृदयात उतरतो. सकाळच्या त्या सौम्य वाऱ्यासारखी गुरूंची वाणी पुन्हा शांततेने वाहत आली. 5वी गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तुझे शब्द कोणाचं मन दुखवू शकतात तेव्हा मौन राख. शिष्याने विचारलं, गुरुदेव, सत्य सांगणं चांगलं नाही का? मग जर माझं बोलणं दुखावलं तरी मी गप्प राहू का? गुरु थोडे हसले. त्यांनी हातातील कमंडलूचे थेंबर पाणी मातीवर ओतले. हे बघ, ते म्हणाले, हे पाणी शुद्ध आहे, पण जर तू ते जखमेवर ओतलंस तर ती अधिक दुखेल. सत्य म्हणजे हेच पाणी आहे, पण कुठे ओतायचं हे ओळखणं हीच बुद्धी आहे. शिष्याला त्या क्षणी सर्व काही समजलं. त्याने पाहिलं, सत्य बोलण्यापेक्षा योग्य वेळी योग्य पद्धतीने बोलणं हेच अधिक गरजेचं आहे. गुरु पुढे म्हणाले, अनेक वेळा लोक सत्याच्या नावाखाली दुसऱ्यांचं मन तोडतात, पण देव त्या शब्दांकडे पाहत नाही की ते सत्य होते का. देव पाहतो त्या शब्दांच्या मागे हेतू कोणता होता. जर तुझा हेतू एखाद्याला जागवण्याचा असेल तर बोल, पण जर तो हेतू दाखवण्याचा, टोचण्याचा असेल तर मौनच श्रेष्ठ. मंद वारा वाहत होता. झाडांची पानं हलकेच हलत होती. त्या वाऱ्यात गुरूंचे शब्द जणू मंदपणे निनादत होते. मौन हे सत्याचंही रक्षण करतं, कारण जिथे सत्याला जखम व्हायची शक्यता असते तिथे शब्द शस्त्र बनतात. शिष्याने मनात ठरवलं, आजपासून माझे शब्द कोणाचं मन तोडणार नाहीत. आणि त्या क्षणी त्याला वाटलं, शांततेतही देव बोलतो, फक्त ऐकायचं धैर्य असावं. गुरूंचा हात अजूनही त्याच्या डोक्यावर होता आणि त्याचा आत्मा आता अगदी हलका, शांत, निर्मळ वाटत होता. सूर्य हळूहळू उगवत होता. विहारातील हवेत एक हलका कोमल प्रकाश पसरला होता. बुद्ध मंडपात बसले आणि सर्व शिष्यांना पाहत म्हणाले, आज मी तुम्हाला 6व्या वेळेची शिकवण देतो. जेव्हा कोणाचा राग किंवा द्वेष दिसतो तेव्हा गप्प राहणे सर्वश्रेष्ठ. शिष्य राघव विचारात पडला, भगवन, जर कोणीतरी मला ओरडत असेल, अपमान करत असेल तर मी गप्प राहावं का? मला तर उत्तर द्यावं वाटतं. बुद्ध हलक्या हसून म्हणाले, राघव, जसे तलवार तुमच्यावर वार करत असताना तू स्वतःवरून वार केला तर दोघेही जखमी होतात, पण जर तू शांत राहिलास तर तलवार स्वतःच भार कमी करते. राग म्हणजे तलवार आहे आणि मौन ही त्यावरचा ढाल. बुद्धांनी एक दृष्टांत सांगितला. जंगलातून एक साप पळत होता. तो राजाच्या दरबारात पोहोचला. दरबारी लोकांनी त्याला भयंकर चिडवले. सापाचा राग इतका वाढला की तो तलवारीभोवती गुंडाळला आणि अखेर त्याचा शरीराचा एक एक भाग स्वतःच कापला गेला. बुद्ध म्हणाले, राघव, तुझा राग तुमचं शरीर, मन आणि बुद्धी हळूहळू हानी पोहोचवतो, पण जेव्हा तू मौन धरतोस तेव्हा राग स्वतःच रूप बदलतो. तो तुझ्या आत्म्याला जखमी करत नाही, उलट तुम्हाला शांतता देतो. शिष्यांनी नजरेतून समजून घेतले की रागावर तोंड उघडल्याने फक्त नुकसान होते आणि मौनातच त्यावर नियंत्रण मिळते. दुसऱ्या दिवशी विहाराच्या गच्चीवर सर्व शिष्य जमले होते. बुद्ध म्हणाले, 7वा प्रसंग लक्षात ठेवा. वाईट स्वभावाचे लोक, ज्यांचे बोलणे सतत नकारात्मक आहे, त्यांच्यापासून दूर राहा. शिष्य अजय विचारला, भगवन, जर ते माझ्याजवळ काम करतात, मी ते टाळू शकत नाही, तर काय करावं? बुद्धांनी हसून म्हटले, अजय, जेव्हा तू त्यांच्या वाईट ऊर्जेत मिसळतोस तेव्हा तू स्वतःच्या प्रकाशाला गमावतोस. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया न देता शांतपणे स्वतःचा अंतरात्मा जपा.
जिथे शक्य असेल तिथे अंतर ठेवा. वाईट शब्द, वाईट ऊर्जेपासून स्वतःला जपणं म्हणजेच शहाणपण. त्यांनी दृष्टांत सांगितला. एक नगरकरी व्यापारी दररोज निंदा करायचा, पण एक बुद्धिमान युवक त्याच्याजवळ शांत राहायचा, त्याच्या वागण्यावर प्रतिक्रिया न देता राहायचा. वेळ गेली, लोकांना त्या व्यापाऱ्याचे खोटेपण दिसले, पण युवक अजूनही शांत राहिला आणि शेवटी त्याची प्रतिष्ठा वाढली. बुद्धांनी सर्वांना सांगितलं, जेव्हा आपण वाईट स्वभावाच्या लोकांसोबत शांत राहतो तेव्हा आपण फक्त स्वतःला जपतो आणि त्यांची नकारात्मकता स्वतःवर परिणाम करू देत नाही. मौन ही ताकद आहे आणि ती कोणत्याही शब्दापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. सकाळची मंद सूर्यकिरणे विहारात पसरली होती. सर्व शिष्य मंडपात बसले होते. बुद्धांचे डोळे हळूहळू खुलले आणि त्यांनी त्यांचा आवाज सौम्य पण ठळक करत म्हणाले, आज मी तुम्हाला शेवटचे 3 प्रसंग सांगणार आहे, जेव्हा गप्प राहणे केवळ योग्य नाही तर अत्यावश्यक ठरते. सर्व शिष्य गंभीरपणे ऐकायला लागले. बुद्ध म्हणाले, 8वा प्रसंग, जेव्हा दुसऱ्यांचे दुःख ऐकावे. अनेक वेळा लोक आपले अनुभव सांगताना ते बोलतात, पण आपण ऐकण्याच्या ऐवजी स्वतःच्या सल्ल्याने किंवा स्वतःच्या अनुभवाने त्या वेदनेत हस्तक्षेप करतो. अशा वेळी बोलणे मदत करण्याचा हेतू असला तरी फळ देत नाही, तर गप्प राहणे म्हणजे फक्त ऐकणे, समजून घेणे आणि दुसऱ्याच्या वेदनेची जागा आपल्या मनात निर्माण करणे ही खरी करुणा आहे. ते थोडे थांबले आणि दृष्टांत सांगू लागले. एका गावात एका तरुणाला त्याच्या मित्रपरिवाराच्या वाईट परिस्थितीमुळे दुःख झाले होते. तो हळहळ करत होता, पण जेव्हा एखाद्याने त्याला समजून न घेता बोलले, त्याचे शब्द त्याला अधिक दुखवू लागले. मग एक ज्ञानी माणूस शांतपणे त्याच्या जवळ बसला, त्याचे डोळे पाहिले आणि फक्त ऐकले. काहीही सल्ला दिला नाही, काहीही कारण दिले नाही, पण त्या शांततेत तरुणाचे मन हलके झाले. त्याने स्वतःच आपले दुःख मोकळे केले आणि आत्म्याला शांती मिळाली. हेच मौनाचे चमत्कार आहेत. बुद्ध पुढे म्हणाले, 9वा प्रसंग, जेव्हा यशाची माहिती लपवावी. अनेक वेळा लोक आपले यश, प्राप्ती, संपत्ती किंवा ज्ञान इतरांवर ठसवतात. ते समजत नाहीत की या वेळेस बोलणे फक्त त्यांच्या अहंकाराला फळ देते आणि इतरांच्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम आपल्यावर होतो. जर तुम्ही मौन राखलत, यशाची माहिती सांगितली नाही, तर स्वतःच्या प्रकाशाचं रक्षण करता. वाईट प्रतिक्रिया येणार नाहीत, हृदय शुद्ध राहते आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो. त्यांनी दृष्टांत दिला. एक तरुण मोठं यश मिळवून खूप आनंदात होता. तो आपल्या मित्रांसमवेत समाजात सतत यशाचं गौरव करत होता. लोकांची नकारात्मक ऊर्जाही वाढली. मित्रांशी मैत्री खराब झाली आणि तो स्वतः खूप थकला. पण दुसऱ्या तरुणाने आपले यश मौन ठेवले, फक्त विश्वासू मित्रांसमवेत वाटले. वेळ गेली, लोकांनी त्याच्या कामगिरीची दखल घेतली, पण त्याचे संबंध, मन आणि प्रतिष्ठा सुरक्षित राहिली. मौनानेच त्याला खरी ताकद मिळाली. शिष्यमंडळी पुन्हा विचारात पडली. बुद्धांनी हळूच हात उचलले आणि म्हणाले, 10वा प्रसंग, अंतःकरणाची जाणीव राखणे. आपल्या आत्म्याशी संवाद साधणे, आपले विचार, भावना, दुःख, आनंद यांचा अभ्यास करणे. यासाठी मौन अत्यंत आवश्यक आहे. बाह्य जगातील आवाज, इतरांचे मत, गप्पा, चर्चेचा ताण यामध्ये आपण स्वतःला हरवतो. जेव्हा आपण गप्प राहतो तेव्हा मनाच्या खोल जागा स्वच्छ होतात, अंतःकरण जागृत होते आणि आत्मा आपली खरी दिशा पाहतो. ते पुढे दृष्टांत सांगतात. एका साधूने एका गावकऱ्याला मार्गदर्शन दिले. तो सतत इतरांच्या जीवनात हस्तक्षेप करायचा, चर्चा करायची, दुसऱ्यांबद्दल बोलायचा. पण त्याने जेव्हा स्वतःच्या अंतरात्म्याशी संवाद साधला, गप्प राहिला, मन शांत केले, तेव्हा त्याच्या बुद्धीत प्रकाश वाढला. त्याचे निर्णय अधिक स्पष्ट झाले आणि तो इतरांनाही मार्गदर्शन करू लागला. मौनानेच त्यांचे अंतर्मन उजळले. बुद्ध म्हणाले, हे 3 प्रसंग अत्यंत महत्त्वाचे आहेत. दुसऱ्यांचे दुःख ऐकताना, यशाची माहिती लपवताना आणि अंतःकरणाची जाणीव राखताना गप्प राहणे केवळ शहाणपण नाही, ती शक्ती आहे. या काळात
आपले शब्द फळ देणार नाही, पण मौन फळ देते, शांती, प्रकाश आणि आत्म्याचा विकास. त्या दिवशी विहारातील हवेत असा शांत नाद गेला की प्रत्येक शिष्याला आत्म्याच्या खोलात जाणवू लागले, मौन हे केवळ शब्द न बोलण्याचे साधन नाही, तर जीवनातील प्रत्येक निर्णय, प्रत्येक विचार आणि प्रत्येक संबंध जपण्याचे माध्यम आहे. शिष्यांनी हळूहळू हात जोडले, डोळे बंद केले आणि अंतर्मनात गुरूंचे हे शब्द पक्के उतरले. दुसऱ्यांचे दुःख ऐकताना गप्प राहा, यशाची माहिती लपवा आणि अंतःकरणाशी संवाद साधताना मौन राखा. जेथे शब्द नुकसान करतात तिथे मौनच विजय आहे आणि जिथे मौन आहे तिथे आत्मा प्रकाशमान होतो. त्या दिवशी विहारात सूर्य मावळला, पण प्रत्येकाच्या हृदयात एक सदा टिकणारी शांती, करुणा आणि आत्म्याची जागृती निर्माण झाली. या कथेतून आपल्याला मिळालेली शिकवण अशी आहे की शब्द फक्त संवादाचे साधन नाही, तर शक्ती आहेत. योग्य वेळ आणि योग्य परिस्थितीशिवाय बोलण्याने नुकसान होऊ शकते आणि योग्य मौन राखल्यास जीवनात शांती, प्रेम, करुणा आणि आत्म्याची प्रगती होते. बुद्धांनी आपल्याला शिकवलं की जिथे शब्द फळ देत नाहीत तिथे मौन राखणंच शहाणपण आहे. आता आपण आठवण ठेवूया की या 10 वेळी गप्प राहणे आवश्यक आहे. जेव्हा तथ्य किंवा पुरावा नसतो, अनावश्यक बोलणे हास्यास्पद ठरते. जेव्हा शब्द भावनिक हानी पोहोचवू शकतात, म्हणजेच दुसऱ्याला दुखवू नका. रागावलेले किंवा द्वेष करणारे लोक, रागावर ताबा ठेवण्यासाठी गप्प राहा. एखाद्याही वादात न पडणे, दुसऱ्याने आमंत्रित न केल्यास वैयक्तिक वादात हस्तक्षेप करू नका. इतरांचा सन्मान राखणे, आपल्या शब्दांनी कोणाचाही अपमान करू नये. जेव्हा दुसऱ्यांचे दुःख व्यक्त करतात, फक्त ऐका, हस्तक्षेप करू नका. वाईट स्वभावाचे लोक आणि नकारात्मक वातावरण, त्यांच्यापासून दूर राहा. आपल्या यशाची माहिती लपवणे म्हणजेच अहंकार आणि नकारात्मक प्रतिक्रियांपासून संरक्षण करणे. इतरांच्या भावना, समस्या, दुःख समजून घेणे, योग्य मौन राखून त्यांना हलकं करणे. अंतःकरणाची जाणीव राखणे म्हणजेच आत्म्याशी संवाद साधताना मौन अत्यंत आवश्यक आहे. या 10 ठिकाणी गप्प राहिल्यास जीवनातील शांती, संयम, आत्मविश्वास, करुणा आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. तर भक्तांनो, आजची कथा आपल्याला शब्दांचा योग्य वापर आणि मौनाचे महत्त्व शिकवते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत शेअर करा. भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. आणि लक्षात ठेवा, जेथे शब्द नुकसान करतात तिथे मौनच विजय आहे आणि जिथे मौन आहे तिथे आत्मा प्रकाशमान होतो. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. नमो बुद्धाय.